मागच्या 15 वर्षापासूनची सोलापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगलोर ही विमानसेवा अखेर सुरू झालेली आहे आणि आत्ताच काही वेळापूर्वी मुंबईवरून सोलापूरला एक विमान जे आहे ते लँड झालेलं आहे। या विमानामधून काही प्रवासी जे आहेत ते आपल्यासोबत सध्या आहेत। काय सांगाल, मुंबईवरून सोलापूरला आलेला आहात, कसा होता प्रवास? पहिलीच ही जी फ्लाईट आहे अगदी 15 वर्षानंतर सुरू झालेली आहे, काय अनुभव? नाही, फ्लाईटचा प्रवास हा खूप सुखकारक झाला आहे आणि तो कमी वेळात झाला त्याचा खूप आनंद आहे. 45 मिनिटात आम्ही पोहोचतो सोलापूरला, ह्याचा खूप आनंद झाला आहे. जो की आम्ही ट्रेनने किंवा बाय कार येतो तो जवळजवळ 8 ते 10 तासाचा प्रवास असतो, तो आता 45 मिनिटामध्ये संपतो. त्याबद्दल आम्ही कंटाळतो. स्टार एअरलाईनचे आणि जे कोणी ह्याच्यात सहभागी झाले असतील ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे खूप खूप आभारी आहोत. सर, काय सांगाल? खरं तर सोलापूर ही एक औद्योगिक नगरी म्हणून त्याची ओळख होती। या विमानसेवेमुळं त्याला आता ते गतवैभव पुन्हा प्राप्त होईल असं वाटतं? तुम्ही जर इतिहास पाहिला तर सोलापूर पूर्वी हे टेक्सटाईलची एक हब होती, खूप मोठी हब होती. ती जर कंटिन्यू राहिली असती कदाचित आज ते महाराष्ट्राची राजधानी झाली असती. पण काही कारणास्तव टेक्सटाईल इंडस्ट्री आज शून्य प्रमाणात झाल्यासारखं आहे. फक्त मला वाटतं थोडंफार टॉवेल इंडस्ट्रीज आहे. पण याला जर संजीवनी देण्याचं काम हे जे केलेलं आहे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब जे आहे त्यांनी जे आज उद्घाटन केलेलं आहे आणि खरोखरच हे जे फ्लाईट सुरू केलेली आहे मुंबई सोलापूर आणि हे 45 मिनिटात जर माणूस इथे पोचत असेल तर नक्कीच मला वाटतं सोलापूरचं जे वैभव आहे ते पुन्हा प्राप्त व्हायला खूप खूप मदत होईल. आणि मुख्यमंत्र्यांना माझी एक विनंती असेल, जर ही फ्लाईटचं टायमिंग्स दुपारीऐवजी जर सकाळी आणि संध्याकाळी जर ह्या फ्लाईट जर केल्या तर नक्कीच लोकांना पूर्ण लाभ घेता येतील. औद्योगिकच नाही तर आपण इथे पाहिलं तर आपले देवस्थानं जी आहेत इकडची, जे सिद्धेश्वर मंदिर आहे, अक्कलकोट आहे, तुळजापूर आहे, गाणगापूर आहे, पंढरपूर आहे, या सगळ्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय असेल लोकांना. जो आजपर्यंत फक्त ट्रेन होता, जो जास्तीत जास्त म्हणजे वंदे भारत जरी आपण पाहिलं तर ती ट्रेन सुद्धा 6-6.5 तास घेते इथे पोहोचण्यासाठी. पण हे जर 45 मिनिटात असेल तर नक्कीच लोकांना याचा चांगल्यापैकी फायदा घेता येईल आणि आपलं पर्यटनाला आणि उद्योगाला या दोन्ही गोष्टींना फार वाव मिळेल सोलापूरमध्ये आणि सोलापूरची प्रगती निश्चित होईल आणि सोलापूर पुन्हा ते वैभव प्राप्त करू शकेल असं मला नक्कीच वाटतं. धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय की प्रवाशांचे या ठिकाणी वेळेमध्ये बदल करा अशा पद्धतीची मागणी होत आहे. काय होता पहिला अनुभवाचा? अनुभव तर सुखद होता, कारण 45 मिनिटांमध्ये आम्ही सोलापूरला आलो. पण टायमिंग जर सगळेच म्हणत असतील तर थोडं बदलाव करायची गरज असेल तर करू शकतात, असं नाही नाही म्हणता येणार नाही. पण जर ते सुखद आत्ताचा प्रवास तर सुखद होता आणि मला वाटतं की विकास कामासाठी जर गती चालना मिळवण्यासाठी हे स्टेप आहे तर खूप यशस्वी ठरेल. आणि नागरिकांचं जबाबदारी आहे की नागरिकांनी स्वतःहून येऊन या विमानसेवेला, या योजनेला सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. आणि माझ्या वाटते इथे 4 देवस्थानं आहेत, ते पाहण्यासाठी भरपूर लोक येतात, त्यांनाही ही सोय झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहार आणि आर्थिक चालना मिळण्यासाठी म्हणजे उद्योगधंदे आणि व्यापारासाठी ही उत्तम असं स्टेप घेतलेली आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेमध्ये किंवा विमानसेवा चालू करण्यामध्ये मदत केली त्यांचे मी आभार मानतो. नक्कीच आपण बघतोय की अतिशय सुखद असे अनुभव जे आहेत ते प्रवाशांचे आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि सोलापूर मुंबई विमानसेवा ही सुरू झाल्यामुळे सोलापूरच्या वृद्धीमध्ये भरच पडेल अशा पद्धतीच्या भावना इकडच्या प्रवाशांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.